इथं 15 राऊंड पूर्ण झालेत. आता सेफ्टी पिन काढून घेऊ. आता 16व्या राऊंडलाच आपल्याला काय करायचंय, दोन्हीचा एक करायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीनं इथं पिन लावून घेऊ. पुन्हा 2 सिंगल क्रोशे, 1 2 पुन्हा तिसरा आणि चौथा, दोन्हीचा एक. 16व्या राऊंडला पुन्हा आणखी 2 सिंगल क्रोशे, 1 2 आणि तिसरा आणि चौथा, दोन्हीचा एक. पुन्हा आणखी 2, 1 2 तिसरा आणि चौथा, अशा प्रकारे दोन्हीचा एक. असं करत पूर्ण राऊंड बनवून घ्यायचा आहे. आता 17वा राऊंड. 16 पूर्ण झालेत आपले. पिन काढून घेते मी. 17व्या राऊंडला पण पहिला आणि हा दुसरा, हाच कमी करून घ्यायचा आहे असा सिंगल क्रोशेने. इथं पिन लावून घेऊ. 1 सिंगल क्रोशे आणि दुसरा आणि तिसरा अशा रीतीने कमी करून घ्यायचा आहे. 1 सिंगल क्रोशे, एक छोटा खांब आणि असा कमी करायचा. 1 खांब, दुसरा आणि तिसरा कमी करायचा. 1 सिंगल क्रोशे, दुसरा आणि तिसरा कमी करून घ्यायचा. असाच पूर्ण बनवून घ्यायचा आहे राऊंड आपल्याला. 17वा राऊंड झालाय. आता आपण याच्यात थोडा असा स्पॉन्ज किंवा कापूस भरून घेऊ. कापूस भरून झालाय. आता आपण 18वा राऊंड पूर्ण करून घेऊ. मी इथं पिन काढते. अठराव्या राऊंडला आपल्याला 1 सिंगल क्रोशे, सेफ्टी पिन लावून घ्यायचे. आणि हा दुसरा वाला हाफ करून घ्यायचा आहे. दोन्हीचा एक करून घ्यायचा आहे. पुन्हा 1 सिंगल क्रोशे, पुन्हा दोन्हीचा एक, असा प्रकारे दोन्हीचा एक बनवून घ्यायचा आहे. एक सिंगल क्रोशे, दोन्हीचा एक, एक सिंगल क्रोशे, दुसरा आणि तिसरा हा दोन्हीचा एक बनवून घ्यायचा आहे. एक सिंगल क्रोशे, दुसरा आणि तिसरा दोन्हीचा एक बनवून घ्यायचा आहे. पुन्हा 1 सिंगल क्रोशे आणि दुसरा आणि तिसरा असा एक बनवून घ्यायचा आहे. आता पिन काढून घेऊ. आता आपला 19वा राऊंड आहे. 19व्यात प्रत्येक
दोन्हीचा एक करायचा आहे, हा आणि हा. पूर्ण राऊंड असंच दोन्हीचा एक करत कंप्लीट करून घ्यायचं आहे. आता पिन लावून घेते मी. असाच दोन्हीचा एक बनवायचा आहे. आणखी दोन्हीचा एक. असं करत हा 19वा राऊंड पूर्ण करायचा आपल्याला, दोन्हीचा एक बनवत. असा दोन्हीचा एक करायचा आहे. पिन काढून घेऊ. आता पिन लावायची गरज नाही आहे, छोटंसं राहिले. आता काय करायचं आहे आपल्याला, दोन्हीचा एक नाही बनवायचा, पण हे आता आपण ह्या साखळीत घेतले, या साखळीतून ही सोडून या साखळीत घ्यायचे आणि बिना खांब घेता असं डायरेक्ट जोडून घ्यायचे आणि असं हे करून दोरा कट करून घेऊ. हा पहा, आपलं सश्याचं तोंड तयार आहे. आता आपल्याला सश्याची शेपटी आणि शेपटी 4 पाय बनवून घ्यायचे. नमस्कार, आता आपल्याला सश्याची शेपटी बनवायची. चला बनवायला सुरुवात करू. सुरुवातीला मॅजिक रिंग घ्यायची. अशी मॅजिक रिंग कशी बनवायची ही माझ्या व्हिडिओ आकांक्षा क्रिएशन या व्हिडिओमध्ये टाकली आहे मी, ती बघून घ्या. 1 चेन आणि 6 सिंगल क्रोशे, छोटे खांब 1 2 3 4 5 आणि 6 ओढून घेऊया. आणि इथं जोडून घेऊ असं स्लिप स्टिच ना. आता प्रत्येक ह्याच्यात 2 सिंगल क्रोशे घ्यायचेत आपल्याला. प्रत्येक साखळीत असे 12 होतील आपले सिंगल खांब. 1 प्रत्येक एक साखळीत 2 खांब. इथं आपण स्लिप स्टिच ही सेफ्टी पिन लावून घेऊ. प्रत्येकात 2 1 2 4 झालेत. 5 6 7 8 9 10 11 आणि 12 इथं जोडून घेऊ. आता पिन काढू. इथं पुढं 1 चेन घ्यायची आपल्याला. 1 चेन इथं आपण सेफ्टी पिन लावून घेऊ. दोन सिंगल क्रोशे. एकाच साखळीत 2 सिंगल क्रोशे घ्यायचेत. 1 आणि त्यातच दुसरा 1 सिंगल क्रोशे. पुन्हा 3 सिंगल क्रोशे. 1 2 3 सिंगल क्रोशे. पुन्हा चौथ्यामध्ये 2 सिंगल क्रोशे. 1 2 असाच पूर्ण करायचा आपल्याला. 1 2 3 सिंगल क्रोशे आणि चौथ्यामध्ये 2 सिंगल क्रोशे. 1 2 पुन्हा 3 सिंगल क्रोशे. 1 2
3 आणि चौथ्यामध्ये 2 सिंगल क्रोशे, 1 आणि 2. सेफ्टी पिन काढून घेऊ. 4 सिंगल क्रोशे घ्यायचे पुढे आपल्याला. 1 2 3 4. सेफ्टी पिन विसरली आपली लावायची. 2 3 4 इथं लावून घ्यायचे, म्हणजे आपल्या लक्षात येतं कुठून राऊंड सुरू झालाय ते. 4 सिंगल क्रोशे. 5व्यात 2 सिंगल क्रोशे, 1 2. पुन्हा 4 सिंगल क्रोशे, 1 2 3 4 आणि 5व्यामध्ये 2 सिंगल क्रोशे, 1 2. पुन्हा 4 सिंगल क्रोशे, 1 2 3 4 आणि 5व्यात 2 सिंगल क्रोशे, 1 2. पुन्हा 4 सिंगल क्रोशे, 1 2 3. पिन काढून घेऊ आपण. 4 सिंगल क्रोशे आणि पुन्हा 5व्यात 2 सिंगल क्रोशे. असं पूर्ण राऊंड कंप्लीट झाला आपला. आता इथे सेफ्टी पिन लावून घेऊ. नंतरच्या राऊंडला आपल्याला 5 सिंगल क्रोशे घ्यायचे. 1 2 3 4 5. नंतर 2 सिंगल क्रोशे, 1 2 सिंगल क्रोशे. पुन्हा 5. एका ह्याच्यात 2 सिंगल क्रोशे. 6व्यात पुन्हा 5 सिंगल क्रोशे घ्यायच्यात. 1 2 3 4 5 आणि 6व्यामध्ये 2 सिंगल क्रोशे, 1 2. पुन्हा 5 सिंगल क्रोशे घ्यायचे. 1 2 3 4 5. 5 सिंगल क्रोशे आणि 6व्यामध्ये 2 सिंगल क्रोशे. तर सेफ्टी पिन काढून घेऊ आपण. हे असं बनले. आता पुढचा राऊंड घेऊ. 2 सिंगल क्रोशे, 1. इथं सेफ्टी पिन बसवून घेते मी. 2 सिंगल क्रोशे, एका ह्याच्यात 2 सिंगल क्रोशे घ्यायचे तिथं आणि पुढे 6 सिंगल क्रोशे. 1 2 3 4 5 6 सिंगल क्रोशे आणि 7व्यात 2 सिंगल क्रोशे. 1 2. पुन्हा आणखी 6 सिंगल क्रोशे. 1 2 3 4 5 6 आणि 7वा 2 सिंगल क्रोशे. 1 2. असंच बनवू. 1 2 3 4 5 6 सिंगल क्रोशे आणि 7व्यात 2 सिंगल क्रोशे. 1 2 आता पुढच्या राऊंडला आपल्याला इथं पुढच्या चेन मध्ये आपल्याला
एकाच साखळीत 2 सिंगल क्रोशे घ्यायचे, 1 2. इथं आपण सुरुवातीच्या ह्याच्यात सेफ्टी पिन बसवून घेऊ. आता 7 सिंगल क्रोशे घ्यायचे, 7 साखळ्यात 7 छोटे खांब आणि 8व्यामध्ये 2 खांब असं करायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8व्यामध्ये 2. असाच पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे आपल्याला. मी करून घेते. आता सेफ्टी पिन काढून घेऊ. आता आपला आहे 6वा राऊंड. आता हा पूर्ण एक एक सिंगल क्रोशे करून पूर्ण करायचा आहे आपला 6वा राऊंड आपल्याला. असं पूर्ण प्रत्येक ह्याच्या साखळीवर एक एक छोटा खांब करत घ्यायचा आहे. एक प्रत्येक साखळीत एक असं करत पूर्ण बनवायचं आहे. इथं पिन लावून घेऊ. हा राऊंड पूर्ण एक एक करत करायचा आहे 6वा राऊंड. मी बनवून घेते. पिन काढून घेतली आपण. आता इथं हा 7वा राऊंड आहे ना, हा पूर्ण दोन्हीचा एक असं करायचं आहे. मी बनवून दाखवते थोडंसं. 1 आणि हा 2, दोन्हीचा एक असं बनवायचं. पूर्ण 7वा राऊंड आपल्याला दोन्हीचा एक करायचा आहे. असाच पूर्ण राऊंड बनवून घेते मी. हा पहा आपला सशाचा कान पूर्ण झालाय. सॉरी, सुरुवातीला मी पाय म्हणले होते, पण सशाचा कान पूर्ण झालाय. इथं स्लिप स्टिचनं जोडून घेऊ. अशा प्रकारे आणखी एक कान बनवून घ्यायचा. दोरा कट करून घेऊ. आता आपल्याला सशाचे पाय आणि शेपटी बनवून घ्यायची. त्याच्यासाठी मॅजिक रिंग बनवून घ्यायची. एक चेन घ्यायची आणि 6 छोटे खांब म्हणजे सिंगल क्रोशेट घ्यायचे. 1 2 3 4 5 6 सिंगल क्रोशे आणि असा दोरा ओढून घ्यायचा आहे आणि पहिल्या ह्याच्यात जोडून घ्यायचे स्लिप स्टिचने. आता प्रत्येक साखळीत 2 खांब, 2 छोटे खांब, 2 सिंगल क्रोशेट असं घेऊन घ्यायचे. 1 2 प्रत्येकावर 2 असे करून 6 सिंगल क्रोशेवर 12 सिंगल क्रोशे होतील. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हे 12. इथला एक सिंगल क्रोशे घ्यायचा आपल्या एक साखळीसाठीचा आणि इथं आपल्याला एक पिन लावून घ्यायचे ह्या एक साखळीत. आता प्रत्येक साखळीत एक छोटा खांब असं करत 5 राऊंड पूर्ण करायचे आपल्याला. प्रत्येकात एक खांब, एक असं प्रत्येक साखळीत एक असं करत 5 राऊंड पूर्ण करायचे. मी बनवून घेते 5 राऊंड. प्रत्येक साखळीत एक छोटा सिंगल क्रोशेट असं करत 5 राऊंड बनवायचे. मी पूर्ण बनवून घे. 4 पाय आणि एक शेपटी. पाय आणि शेपटी सारखेच बनवायचे.
तयार झाले. हे 2 कान, हे सशाचं तोंड आणि ह्या पोटाचा भाग. आता आपण सशाचं तोंडाचा भाग पूर्ण इथलं बनवून घ्यायचे. त्यासाठी पुढच्या भागाच्या समोर असं धरायचे आणि हे 2 अंगठे इथं ठेवून असं प्रेस करून घ्यायचे आपल्याला. असं आणि इथून इकडे घ्यायचे. आणि परत इथून इकडे घ्यायचे याच्याकडं. असं हे करायचं. आणि इथं गाठ मारून घ्यायचे. आणि दोरा कट करून घेऊ. सशाचे असे कान जोडून घ्यायचे आणि ही शेपटी जोडताना असं थोडी वर अशी करून जोडून घ्यायचे. आणि पाय पाठीमागलचे असे समोर थोडे हे करून आणि पुढचे पण असे समोर करून असे जोडून घेते. मी पूर्ण ससा जोडून घेते. हा पहा, आपला ससा तयार झाला. हे त्याची शेपटी, 4 पाय जोडून घेतलेत मी. तयार आहे आपला ससा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.